पण जान्हवीने चेंज केला, स्वतःला स्विच केलाय. पण जान्हवी ओरिजिनल जान्हवी खूप चांगली आहे. रियालिटी आहे जान्हवीमध्ये, जो रिअल पर्सनॅलिटी जान्हवीची ती खूप चांगली आहे. मला असं वाटतं की याच्या पुढे तिने तेच दाखवलं लोकांना तर खूप चांगलं आहे. आता तुम्ही बघा ना, आपण कंटिन्युअसली गेमची गोष्ट सांगतात की याचा गेम चांगला आहे, याचा गेम वाईट आहे, यांनी हे केलं त्यांनी ते केलंय. मग सूरजचा गेम नसून पण सूरज आज कुठे आहे? तर निक्कीने माझ्यासाठी खूप केलंय काय, स्वतःला नॉमिनेशनमध्ये टाकून मला सेव्ह केलेलं आहे. तिने माझ्यासोबत माझ्यासाठी खूप काय केलंय, पण ते दिसलं नाही त्यांना ना. जर त्यांना दिसलं असतं तर माझी आई पण म्हटली असती, नाही यार मेरे लड़के के लिए कर रही है तो मेरा लड़का कर रहा है तो गलत क्या है. आहे त्यांची मैत्री चांगली आहे, पण जब तुम्हारी थाली का खाना किसी और के थाली में जाता है तो गुस्सा आएगा ही. तर तसंच आहे की मला माझंच पाहिजे होता आणि ते मलाच द्यावा, मला असं वाटत होतं. नमस्कार, मी स्मितल मिलिंद चव्हाण सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. सध्या सगळीकडे एकच कल्ला सुरू आहे, तो म्हणजे बिग बॉस मराठीचा. आणि बिग बॉस मराठीच्या घरातून आता बाहेर पडलाय तो म्हणजे अरबाज पटेल. त्याच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत. हाय अरबाज, कसा आहेस? मस्त, एकदम मस्त. आणि आता तुम्ही म्हटले की तुम्ही सेलिब्रिटी प्रमोटर, तर मला असं वाटू राहिलं सेलिब्रिटी झालेलो आहे मी. तर सेलिब्रिटी सारखा थोडा वागू का? वाग ना, नक्कीच. नाही यार, खूप छान आणि खूप फिट आहे आणि तुमचं प्रेम इतकं भेटू राहिलं तर आणखी खूप फिट होणार. येस. तर फायनली तू आता बिग बॉसच्या घरातून बाहेर आलास. तर कुठेतरी आमच्या प्रेक्षकांची पण इच्छा म्हणजे फार बघत होते की नाही अरबाज मात्र टॉप 5 मध्ये तरी नक्कीच असेल. तर पण तुझी एक्झिट लवकरच झाले, तर कसं म्हणजे बट ऑब्व्हियसली चांगलं तर वाटत नसणार आहे, पण काय सांगशील हा प्रवास असा अचानक कसा काय संपलाय? मी खूप लाईक असं झालेलं आहे की काय आता सांगू की कसं झालं आहे. मला खूप शॉक एकदम झालो होतो मी. सर्व प्रेक्षक पण झाले, महाराष्ट्र पण झालेला आहे अख्खा, की यार हा व्यक्ती कसा बाहेर आला. आणि पण पुढे नाही माहिती ना की पुढे होणार काय म्हणून, आणि कशाला मला लाईक मी बाहेर आहे, कसं काय, कारण काय आहे. कारण मला असं वाटलं नाही की मी कुठे चुकलो. आणि सगळ्यांना तुम्हाला पण असं वाटणार की हा चांगलं तर खेळत होता, कुठे चुकला असा की बाहेर आला. तर कधी ते मला माहीत होणार, माहीत नाही मला की मी कुठे चुकलोय. पण माझा प्रवास खूप चांगला होता आणि तुम्ही सगळ्यांनी मला खूप सपोर्ट केला, तर त्याचा पण मला आनंद वाटते. ट्रॉफी नाही जिंकली, पण तुम्ही सगळ्यांचं मन जिंकलं आहे, मनामध्ये जागा बनवलेलं आहे. ते एक माझ्यासाठी जिंकण्यासारखंच आहे. येस, नक्कीच. आता आम्ही म्हणजे घरामध्ये बघत होतो की 2 ग्रुप कुठेतरी झाले होते आणि दुसरा ग्रुप होता तो तुमचा ग्रुप होता. तर त्या ग्रुपमधला निक्कीचं नाव सोडून, कारण तू तिला प्रायोरिटी देणार बट ऑब्व्हियस आहे. हो. पण तिचं नाव सोडून असं तुला कोणती व्यक्ती आहे की तिचा गेम तुला आता आवडतोय? तिला सोडून दुसरा कोणता व्यक्ती आहे तर तो मी होता. आणि त्याच्यानंतर वैभवने प्रयत्न नाही केला गेम खेळण्यासाठी. वैभव लाईक त्याला असं होतं की यार करू या नाही करू. ते म्हणत होता कंटिन्युअसली की यार मी बाहेर खूप वेगळा आहे, मी ते दाखवलं तर खूप वाईट होणार, हे होणार ते होणार. तर तो घाबरून नाही खेळला. तर कोणत्या पद्धतीने नाही खेळला ते मला माहीत नाही. पण जान्हवीने चेंज केला, स्वतःला स्विच केलाय. पण जान्हवी ओरिजिनल जान्हवी खूप चांगली आहे. रियालिटी आहे जान्हवीमध्ये, जो रिअल पर्सनॅलिटी जान्हवीची ती खूप चांगली आहे. मला असं वाटतं की याच्या पुढे तिने तेच दाखवलं लोकांना तर खूप चांगलं आहे. कारण जितके बी गेस्ट येतात, सेलिब्रिटी येतात, ते जे जान्हवीला ओळखतात ते म्हणतात, जान्हवी तू अशी नाही आहे रे, जान्हवी तू खूप चांगली आहे, तू अशी नाही आहे रे. तर ती चांगली जान्हवी बघायची आहे सगळ्यांना, की कशी जान्हवी आहे. लोक म्हणतात ना येऊन की अशी नाही आहे तर कशी आहे. तर रियालिटी जान्हवीमध्ये जे आहे ते सगळ्यांना बघायचं. तर तुम्हाला पण असं वाटतं ना की जे गेस्ट येतात तर ते म्हणतात जान्हवी तू अशी नाही आहे, तर तुमच्या मनामध्ये पण प्रश्न आहे ना, तर मग कशी आहे जान्हवी तू. तर ती जान्हवी खूप सुंदर आहे आणि खूप लाईक मनापासून ती खूप सॉफ्ट हार्टेड आहे. ती रिअल जान्हवी जर तुम्हाला बघायला भेटली ना तर तुम्हाला पण आवडणार ती. ओके. जसं की तू म्हणालास की जान्हवी बरोबर जे राहतात ते बाहेर पडतात, असं तू म्हणालास. आणि आज तू स्वतः बाहेर आलेस, तर तर त्याचं रिझन किंवा ते कोण असेल व्यक्ती, म्हणजे नक्की त्याचं कारण असेल असं तुला वाटतं का? नाही, असं कारण नाही वाटते मला की नक्की कारण असणार की मी का आला. मला चुकलो पण नाही मी, काहीच नाही. पण कारण मी दोषी कोणाला सांगू शकत नाही. गेमचा भाग आहे, गेम आहे. कधी कोणी खाली येणार, कधी कोणी वर जाणार ते आपल्याला पण नाही माहित आहे. कारण तो नशिबामध्ये असतात की कोण वरती जाणार, कोण खाली येणार. आता तुम्ही बघा ना, आपण कंटिन्युअसली गेमची गोष्ट सांगतात की याचा गेम चांगला आहे, याचा गेम वाईट आहे, यांनी हे केलं त्यांनी ते केलंय. मग सूरजचा गेम नसून पण सूरज आज कुठे आहे?
है ना. हम्म. तर सगळ्यांचं वेगवेगळे गोष्ट आहात की त्याचा गेम चांगला नाही पण तो वरती बसलेला आहे, एक टॉप वरती आहे वोटिंगमध्ये. लोकांना प्रेक्षकांना तो आवडतोय, गेम नाही पण तरी पण आवडतोय. करेक्ट. जसं की तू आता म्हणालास की सूरजकडे गेम नाहीये तरी पण तो हम्म. आज आहे. जसं की तुझ्याकडे गेम होता, हम्म. पण कुठेतरी भावना, इमोशन्स ह्या तुझ्या निक्कीच्या बाबतीत कुठेतरी जास्त दिसत होत्या आम्हा सगळ्यांना बाहेर. तर मग तुला त्या बाजूबद्दल तू काय सांगशील, की म्हणजे तू तिच्या बाबतीतच असा एकदम सॉफ्ट का होतास? बाकीच्या लोकांशी तुझं मला फार कनेक्शन असं दिसलं पण नाही, अगदी वैभवशी पण. जेव्हा वैभव गेला तर मी किती रडलो ते मला माहीत आहे. एरिना गेली जेव्हा मी किती रडलो मला माहीत आहे. घनश्याम गेला तर कसा मी होतो ते मला माहीत आहे. जेव्हा संग्राम पडला होता, संग्रामच्या हाताला लागला, तर संग्राम एकटा बसला होता. मी संग्रामला विचारलं, संग्राम काय झालं? तर तो रडायला लागला. मी बोला सॉरी यार. तो म्हटला मला की तुला मी कधी विसरणार नाही. तर तिकडे पण मला वाईट वाटलं आणि तिकडे मी खूप रडलो की यार माझ्यामुळे तुला असा त्रास झालेला आहे आणि मी असा नाही आहे. जेव्हा लोकांचे व्हिडिओ पण दाखवले आई वडिलांचे, तेव्हा पण तुम्ही बघा सर्वात जास्त अश्रू माझे डोळ्यात होते. जेव्हा ते कॉल केला होता की जे वारले, एक्सपायर झाले त्यांना कॉल करायचा आहे, तेव्हा मी आतमध्ये नाही गेलो पण बाहेर बसून तुम्ही बघा माझे डोळे एकदम रेड झाले होते आणि खूप रडत होतो मी तिकडे पण. माझ्या मनामध्ये पण भावना आहे, इमोशन्स खूप आहे. पण मी काय काय गोष्टी कहाणी सांगू शकत नाही की मी कुठून कसा आला, कारण प्रेक्षकांना ते आवडणार नाही. कारण जशी पर्सनॅलिटी घेऊन एक व्यक्ती असा बोलतोय तर खोटा सांगणार यार हे. पण जेव्हा लोकांनी माझे फोटोज बघितले, जेव्हा माझी आई बोलत होती, जेव्हा मी किती चेंज केलं स्वतःला, तुम्ही ते पण बघितलं की किती मोठा ट्रान्सफॉर्मेशन होता तो. आणि काय असं नाही की काही सर्जरी वर्जरी करून केलेलं आहे, ती मेहनत करून केलेलं आहे. आणि ती मेहनत आज मला इथपर्यंत पोहोचवलेली आहे मेहनतने. तर असं काय नाही, मध्ये पण खूप काय आहे. येस, नक्कीच. जसं की तू म्हणालेस की आईबद्दल नेहमीच सगळेजण इमोशन म्हणजे असतातच, आणि ती बाजू आम्ही तुझीही बघितली की तू आईचं अक्षरशः बघून खूप रडलास. ते खरंच खूप इमोशनल होतंच. पण आई देखील म्हणजे तुझ्या जेव्हा आईशी देखील चर्चा करण्यात आली बाहेर, तू नंतर बघशीलच, तेव्हा आईचं कुठेतरी असं होतं की निक्कीबद्दल तिचे फार अशी आम्हाला चांगली मतं किंवा हे बघण्यात नाही आले. तर ते तू कसं घरी फेस करणार आहेस किंवा काय सांगणार आहेस त्यांना? जर तुम्ही लास्ट माझा एंड बघितलाय, एक्झिट, जो मी बाहेर आलो, माझा एक्झिट होता, तर निक्कीचा तुम्ही हाल बघितला की कसं रडत होती ती. तर निक्कीने माझ्यासाठी खूप केलं आहे, काय स्वतःला नॉमिनेशनमध्ये टाकून मला सेव्ह केलेलं आहे. तिने माझ्यासोबत माझ्यासाठी खूप काय केलं आहे, पण ते दिसलं नाही त्यांना ना. जर त्यांना दिसलं असतं तर माझी आई पण म्हटली असती, नाही यार मेरे लडके के लिए कर रही है तो मेरा लड़का कर रहा है तो गलत क्या है. तर हेच आहे की मी आता भेटलो नाही माझ्या आई वडिलांना, पण त्यांनी बघितलं एंड की निक्की पायामध्ये होती, ती हात जोडून रिक्वेस्ट करत होती सगळ्यांना की प्लीज बिग बॉसला सांगा याला जाऊ देऊ नका. तर ते दिसलं लोकांना की नाही यार निक्की पण एफर्ट टाकली, निक्कीने पण खूप अरबासाठी केलंय. जर समोरचा व्यक्ती नाही केला असता तर मी उगीच करणार का फुकट. तिने माझ्यासाठी केलं म्हणून मी त्याच्यासाठी केलं ना. नाहीतर उगीच कोणी नाही करणार यार. आपण आपल्या फॅमिलीमध्ये उगीच कोणाला नाही करतात असंच की घे तू या हे घे या ते घे. असं नाही, समोरचा व्यक्ती करतोय तुमच्यासाठी म्हणून तुम्ही करतात त्याच्यासाठी. तर तिने खूप काही केलेलं माझ्यासाठी, तर म्हणून मी केलंय त्याच्यासाठी. करेक्ट. आता जसं तू म्हणालास की निक्की खूप इमोशनल झाली होती, तर खरं आहे, तर आम्ही पण असा छोटा व्हिडिओ बघितला, प्रोमोमध्ये असं बघितलं की निक्की असं बोलून गेले की राणी एकदम तुटल्यासारखी सारखे. तर तू निक्कीचा राजा होतास. हा हो, कारण ती कंटिन्युअसली म्हणत होती की मी राणी आहे पण माझा राजा कोणी नाही आहे. ती मला फक्त असं टोमणे मारत होती कंटिन्युअसली. आणि मी तिला सहज हे म्हणतो की मी हिरो आहे, तू मेरी हिरोईन आहे. तर तिला माहीत आहे की यार कुठे ना कुठे जर बघा एक स्ट्रॉंग प्लेअर असताना, तर मी मेलसोबत खेळू शकत नाही, कारण तो मेल आहे, मी पण मेल आहे, आणि तो येणार तर मी दिसणार नाही, जर मी गेलो तर तो दिसणार नाही, जसं वैभव आणि माझा होत होता. पण निक्की आणि माझ्यामध्ये काय होतं ना की फिमेल फ्रेंड माझी इतकी स्ट्रॉंग आहे की जर कोणी फिमेल समोरून आली तर मी सांगू शकतो की तू जा ना, भिड ना. कारण मी त्याला टच करू शकत नाही, मी काही उलटा बोलू शकत नाही तो फिमेलला. तर माझी फिमेल फ्रेंड इतकी स्ट्रॉंग आहे की ती तिला वाट लावू शकते. आणि जर कोणी मेल आला तर ती सांगू शकते की हा बघ अरबाज थोडा काय सांगतोय काय. तर तसा एक असतं यार, आणि ठेवावंच लागतं तसा.
करेक्ट. आम्ही बघितलं की जसं निक्कीचं आणि तुझं बॉन्डिंग आहे तसं कुठेतरी निक्की आणि अभिजितचं पण बॉन्डिंग आहे, किंवा जे आम्हाला दिसतंय त्याच्यावरनं असं लक्षात येते की अभिजित आणि निक्कीचं पण छान मैत्री वगैरे आहे. पण त्याबद्दल तू कुठेतरी असा अनसिक्युअर झाला होतास, हे पण आम्ही मधल्या काळात बघितलं की तू खूपच एकदम वाईट झाला होता, खूप म्हणजे रागाने वगैरे रिॲक्ट केलं होतंस. तर आत्ता काय सांगशील त्याबद्दल, की अभिजितबद्दल तुझं काय मत आहे? म्हणजे कशी आहे त्यांची मैत्री, काय वाटतं तुला? आहे त्यांची मैत्री चांगली आहे, पण जब तुम्हारी थाली का खाना किसी और की थाली में जाता है तो गुस्सा आएगा ही. तर तसंच आहे की मला माझंच पाहिजे होता आणि ते मलाच द्यावा, मला असं वाटत होता, दुसऱ्याला शेअर करू नाही. तर कोणी असो यार, आपण घरामध्ये पण आपण शेअर करताना बहीण भाऊसोबत पण शेअर केल्यानंतर आपण वाटतं त्याला हे काय दिलं तुम्ही, मला ते पाहिजे. तर तसंच असतं की मला आवडलं नाही ते, की बाबा तू शेअर नको करू, स्वतःला पण शेअर नको करू आणि गेम प्लॅन पण शेअर नको करू आणि कोणतीही गोष्ट शेअर नको करू, तुला टाइम पण शेअर नको करू. तू आहे, मी आहे, तू बोल ना मला काय बोलायचं, मी बोलणार तुला. आणि तेच सांगणार पुन्हा पुन्हा, जसं सगळ्यांना सांगितलं मी, की घोडा चारे के साथ दोस्ती करेगा तो खाएगा क्या. तर तसंच आहे की गेममध्ये आले तर खेळूया मस्त, असा होता. बरं, आता तर तू घरात नाहीयेस, मग काय वाटतं तुला निक्की कोणासोबत असेल जास्त? तर कारण तू बाहेर पडल्यानंतर कुठेतरी अभिजितच तिचा जास्त फ्रेंड दिसलाय, तर तुला वाटतंय का? हां, ती अभिजित सोबत बोलणार, ती बोलणार पण अभिजित सोबत. आणि आता झालाय गेम, संपायला आलाय, कारण लोक पण कमी राहिलेलं आहे. पण कधी ना कधी मला असं वाटतंय की निक्की समोर जर भांडणं करण्यासाठी कोणी आहे तर तो अभिजितच आहे. त्याच्यासोबत पण भांडणं करू शकतो ते. पण जसा निक्की अरबाज होता ना, की रोज लोकांना हे होतं की सकाळपासून की आता निक्की अरबाज का काय नवीन येणार, निक्की अरबाज आता काय करणार, आज कोणचा व्हिडिओ निक्की अरबाजचा येणार, हे कोणाला जाऊन भेटणार आहे, कोणाला काडी करणार, ते मिस करणार लोक, की यार निक्की अरबाजचं काय होतं ते ते नाही दिसणार आता याच्या पुढे. आणि कोणाची केमिस्ट्री दिसणार नाही आता. जे केमिस्ट्री होती या कम्फर्ट झोन होते ते आता भेटणार नाही तुम्हाला. बरं, जसं की तू म्हणतोस की तुमच्या दोघांची केमिस्ट्री खूप छान होती, तसं पण आम्हाला देखील असं बाहेर जसं की पॅडी दादा आणि सूरज यांची केमिस्ट्री बघायला मिळते, तर काय सांगशील त्याच्याबद्दल? पॅडी दादा आणि सूरजची केमिस्ट्री खूप चांगली आहे, पण पॅडी दादा गेम विसरले, गेम नाही खेळताय पॅडी दादा. जसं लोक मला म्हणतात ना की तू गेम खूप चांगला खेळतोय पण निक्कीच ऐकतोय, पण पॅडी दादा गेम नाही खेळताय. पॅडी दादा फक्त लाईक असा आहे पॅडी दादाचा की ठीक आहे यार, चल रहा है बोल के चला लो घर में अँड ऑल, बस. तुम्ही कुठे स्ट्रॅटेजी आखताना पॅडी दादा दिसले तुम्हाला, कुठे पॅडी दादा तुम्हाला मुद्दा ठेवताना दिसले? काय नाही आहे, फक्त बस एन्जॉय करताय ते, जसं पिकनिक मध्ये आलेलं आहे तसंच. जसं की आता आर्या आणि निक्की यांनी, म्हणजे तुला माहिती की आर्याने तुझ्यासमोर, म्हणजे तूच तिथे होतास प्रत्यक्ष, तर आम्हाला ते ऐकायला आवडेल की नक्की बाबा काय झालं होतं त्या सिच्युएशनला, कारण आम्हाला काही पूर्ण असं बघायला नव्हतं मिळालं ते. तो टास्क होता, टास्कमध्ये आर्याने डोर लॉक केला होता वॉशरूमचा, आणि वॉशरूमचा डोर निक्कीने मला सांगितलं मला उघडून दे, कारण आर्याकडे ताकद जास्त होती निक्कीपेक्षा. तर ते मी उघडून दिला, आतमध्ये त्याला ढकललं, तर तिने काय केली, धक्काबुक्की स्टार्ट केली आर्याने की तू बाहेर जा, आणि निक्कीने पण धक्काबुक्की स्टार्ट केली. आणि तो धक्काबुक्कीमध्ये निक्कीचा हात त्याच्या तोंडाकडून गेला असा. तर ते म्हटली तू मला मारली, मी तुला मारणार मारणार बोलली, आणि डायरेक्ट चापटी मारली त्याने. आणि निक्की पण मारतच होती, मी तिथे निक्कीला एकदम बोललो निक्की नाही, तर निक्की थांबली. तर तो तसा झाला होता तिकडे. अच्छा, म्हणजे निक्की पण मारणार होती तर? निक्की पण मारणारच होती, पण मी म्हणलं जाऊ, निक्कीला ओरडलो मी जोरात की अरे निक्की नाही, तर निक्की थांबली. ओके. आता मी तुझा मराठी म्हणजे बिग बॉस मराठीमधला प्रवास बघितलाय. आता बिग बॉस मराठी हे म्हणजे बिग बॉस हिंदी येतं, तर काय आम्हाला बघायला मिळणार आहे? तुला जायला आवडणार आहे त्यात? मला तर खूप आवडणार जायला, पण बघूया आता पुढे काय होतंय काय नाही. आता कुठे लोकांना मला बघायचं आणखी, तर महाराष्ट्राला, इंडियाला बघायचं मला तिथे पण, तर बघूया काय होतंय. येस, नक्कीच. आता तू जाता जाता ज्या प्रेक्षकांनी तुझ्यावर प्रेम केलंय त्यांना तू काय सांगशील? मी हे सांगणार की थँक्यू सो मच, तुम्ही खूप प्रेम दिलं आहे मला आणि खूप सपोर्ट केला आहे. माझी फॅमिली, एक नवीन फॅमिली स्टार्ट झालेली आहे. आणि बोलताना या माझ्या वागण्यामध्ये काही महाराष्ट्राच्या लोकांना काही वाईट वाटलं असणार, या काही मी चुकी केली असणार, तर आय एम सो सॉरी. मनापासून मी रिग्रेट करतो आहे त्याचा, आणि मनापासून आय एम सॉरी. याचं पुढे असं तुम्हाला कधी भेटणार नाही माझ्या तोंडातून काही वाईट या उलटा फुलटा. फक्त मला तुमचं प्रेम पाहिजे आणि साथ आणि सपोर्ट. बाकी काय करायची गरज नाही, मेहनत मी करणार तुमच्या एंटरटेनमेंटसाठी. येस, तुझ्या पुढच्या फ्युचरसाठी ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.